सुपातले हसतात जात्यातले रडतात ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल ना. सूप हे ग्रामीण भागातील एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्या सर्वांना सुपाचा वापर धान्य पाखडायला निवडायला केला जातो हे माहीत आहे, परंतु सुपाला धार्मिक महत्त्वही आहे. शुभ कार्यामध्ये समृद्धीचे, मांगल्याचे, लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते सूप. लग्नातील देवक अगदी आज सुद्धा सुपामध्ये पुजले जातात. लग्नानंतर मुलीला प्रथम वेळी महालक्ष्मी म्हणजेच आपली गौराई देताना सोबत सूपही देण्याची पद्धत आहे. तसेच महालक्ष्मीच्या गाठी घेण्याच्या दिवशी सुपाला अत्यंत महत्त्व आहे. त्या सुपातच सर्व गाठींचं साहित्य ठेवून गाठी घेतल्या जातात. सकाळी जेव्हा वासुदेव पूर्वी दान मागायला यायचे ना, तेव्हा सुपामध्ये धान्य भरून देण्याची पद्धत असायची. मंगळागौरीचे खेळ खेळताना पण ना, स्त्रिया बघा एका हातात सूप घेऊन नाचवतात. सुवासिनींची ओटी भरताना पूर्वी सुपामध्ये कुंकवाचा करंडा, ओटीचे सामान ठेवून ओटी भरली जायची. मी ना छठ पूजेमध्ये सुद्धा त्यांचा धार्मिक विधी असताना सर्व साहित्य सुपामध्ये घेतलेलं बघितलं आहे. सुपावरून ना काही म्हणी देखील प्रचलित आहेत, जसं की सुपातले हसतात जात्यातले रडतात. म्हणजेच काय, तर वेळ ही प्रत्येकावर येणार. सूप वाजणे म्हणजे एखादे कार्य संपणे. गणपतीच्या आणि हत्तीच्या कानांना सुपा एवढे कान ही उपमा अजूनही कायम आहे. सुपा एवढे कान असणं म्हणजेच काय, तर आपल्या कानांनी हवं ते चांगलं घ्यायचं आणि वाईट आहे ते सोडून द्यायचं. मोठ्या मनाच्या माणसाला सुपा एवढा काळजाचा माणूस असं म्हणतात. किती छान ना. आता कालांतराने घराघरातून सूप कमी होत चालले आहेत. आपल्या आधुनिक किचनमध्ये सुपाचा वापर अगदी नगण्य झाला आहे. खरं तर आता सुपाने ना स्वयंपाकघरातील जागा एक वेगळ्याच रूपात घेतली आहे आणि आपल्या सगळ्यांच्या घरात ते 100% असतं. काय माहिती आहे का, ती डस्टबिनसोबत प्लास्टिकच्या रूपातली सुपली. मला वाटतं सुपावरूनच सुपली हा शब्दप्रयोग आलेला असावा. तुम्हाला याबद्दल काही माहीत असेल तर नक्की मला सांगा. परंतु रूप कोणतं का असेना, सूप असेना की सुपली असेना, ते काम त्यांचं ना अगदी चोखपणे पार पाडतात. म्हणजेच काय, टरफलं, चोथा, साली, नको असलेला भाग, कचरा साफ करणे. आपलं मन ना अगदी त्या सुपासारखं करायचं. म्हणजेच काय, मनामध्ये राग, लोभ, द्वेष, मोह, दुःख, मत्सर ही जी काही टरफले साठली आहेत ना, ती सगळी पाकडून टाकायची, काढून टाकायची आणि आपलं मन अगदी साफ ठेवायचं. आपल्या मनामध्ये फक्त चांगल्या विचारांचा साठा ठेवायचा. काय मग, कसं वाटलं हे धूप सूप? आपल्या कालबाह्य होत असलेलं सुपाचं धार्मिक महत्त्व अधोरेखित करायचा हा माझा छोटासा प्रयत्न. धूप सूप हे नाव मी असंच दिलेलं आहे. तुम्हाला अजून काही छानसं सुचलं ना तर नक्की सांगा मला कमेंट्समध्ये. आणि कसं वाटलं हे धूप सूप ते देखील सांगा. धन्यवाद.